नमस्कार. आज आपण भेटणार आहोत पाठारे अँड पाठारे ह्या कंपनीचे चेअरपर्सन अजित पातारे यांच्याशी. ह्यांचं स्वागत आहे आपलं मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलवरती. नमस्कार साहेब. पाठारे साहेब, तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता की पाठारे अँड पाठारे ह्या कंपनीची स्थापना कधी झाली? पाठारे अँड पाठारे या कंपनीची स्थापना आजपासून 2006ला सुरू झाली. म्हणजे व्यावसायिक म्हणून, पण परंतु बिल्डर हा व्यवसाय माझा गेल्या 1991 पासून सुरू आहे. 91 पासून सुरू आहे. पडझड होत 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 आज आम्ही एका स्टेबल पोझिशनला आलेलो आहोत. तर 91 पासून हा जो तुमचा उद्योग आहे, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे, तेव्हापासून तुम्ही 91 पासून आहात. तर ह्याच्या अगोदर तुम्ही नोकरी वगैरे अगोदर करायचा होता की कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये डायरेक्टली कसे आला तुम्ही? 20 वर्षाचं असताना एकच नोकरी केली, ॲलमेक इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज म्हणून होती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कुठलीच नोकरी नाही. स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करत होतो. अनेक छोटे मोठे व्यवसाय झाले. चष्म्याचे डाईज करायचो, चष्मा करायचो. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टीचे बिझनेस केले. त्याच्यानंतर मी एका स्टेबल याच्यावरती आता आलो की हे दरवाज्यांचं जे बिझनेस आहे हा मी चायना, कोरिया आणि तैवान या 4 ठिकाणातून आम्ही आणतो दरवाजे आणि तिकडे ट्रेड करतो. हे स्टील डोअर आहेत. एका चावीवर 13 लॉक्स आहेत. एका चावीमध्ये 7 लॉक्स आहेत. 13 लॉक्स ऑन 1 की. ओके, 13 लॉक्स आहे 1 की मध्ये. ओके, त्याच्यात बरेच खूबी आहेत. ह्याचे इंजिस इनबिल्ड आहेत. ह्याचे लॉक्स इनबिल्ड आहेत. त्यामुळे कापणं तोडणं हे शक्य नाही. आणि ह्याचं फ्रेमिंग सगट हे दरवाजे आहेत. अतिशय ड्युरेबल आहे आपल्याकडे आणि ते चालतात चांगल्या तऱ्हेने आता. तर तुम्ही कन्स्ट्रक्शन फील्डमध्येही आहात आणि डोर स्लायडिंग वगैरेही करता. तर दोन्हीही काम तुम्ही करता. पातारे साहेब, तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता की तुमचे जे प्रोजेक्ट आहेत ते कोणकोणत्या ठिकाणी सुरू आहेत? आता हा भिवंडी सध्या चालू आहे. ते भिवंडीमध्ये 2 बिल्डिंग चालू आहेत. 500 फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर हे एक इकडे 3 बिल्डिंग झाले आहेत. नालासोपाऱ्यामध्ये 3 बिल्डिंग चालू आहे. एक टॉवरचं काम चालू आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही टॉवरचंही काम करता? एक आता जे सध्या लेटेस्टला 9 माळ्याचं टॉवरचं काम चालू आहे. त्याच्यानंतर विरार रोडला एक बिल्डिंग झाली. अशा आमच्या 4-5 बिल्डिंग झालेल्या आहेत. भरपूर प्रोजेक्ट तुम्ही कव्हर केलेले आहेत. हां, त्याच्या फार पूर्वी आम्ही बंगले बांधायचो. ते बंगलेही बांधलेले आहेत. 3-4 बंगले बांधलेले आहेत. तुम्ही म्हणजे बंगलोही हे करता? पहिला बंगले बांधायचो, त्याच्यानंतर आता आम्ही हे बांधायला घेतलेलं आहे. बिल्डिंग्समध्ये कन्स्ट्रक्शन बांधतोय. तुमच्या व्यवसायावर, कन्स्ट्रक्शन फील्डवरती वॅट ह्याचा परिणाम कितपत झालेला आहे? वॅट ह्याचा परिणाम फार खराब झालेला आहे आणि होतो आहे. त्याचं कारण एकच आहे, पण शेवटी एंड युजर जो आहे, एंड युजरलाच त्याचा त्रास होतो आहे. कारण शेवटी हे पैसे आम्ही त्या फ्लॅट धारकाकडनंच घेणार आणि ते एंड युजरलाच त्याचा त्रास होतो. बिल्डरला कधीही त्रास होत नाही. त्यामुळे ह्याच्यावर सोल्युशन गव्हर्नमेंटनी काढावं की एंड युजरला हे होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक काहीतरी लमसम अमाऊंट ठरवून ती घेऊन हा वॅट बीट हा सगळा प्रकार बंद करावा. बिल्डर्सला तरी वॅट दिल्यानंतर हा जो घेणारा एंड युजर आहे त्याचा मेन त्यालाच पडणार आहे हा फटका. कारण शेवटी मी एक फ्लॅट विकला आणि त्याच्यानंतर परत तिसऱ्याने विकला तर त्याला त्याचा वेट भरायला लागला. तर तो एंड युजरलाच, जो युजिंग करणार आहे त्यालाच बुडदंड पडतोय. अन्य कोणालाही बुडदंड पडत नाही त्याचा. अगदी बरोबर. सरकारासमोर आपण हा प्रस्ताव ठेवलेलाच आहे भरपूर जणांनी की वॅटचा हा बिल्डरलाही आणि ग्राहकांनाही ह्याचा भरपूर त्रास झालेला आहे, ह्याचा भरपूर परिणाम झालेला आहे. तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना लोन ह्याची सेवा पुरवता का तुम्ही? आम्ही लोन देत नाहीत, परंतु आम्ही लोन देणारे ज्या बँक्स वगैरे आहेत यांना कन्सल्ट करून आमचा प्रोजेक्ट तिकडे आम्ही त्यांना ऑलरेडी रजिस्टर करतो की हा आमचा प्रोजेक्ट आहे, हे आम्ही ऑफिशियली सगळं आमचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या याच्याबद्दल आम्हाला लोन द्या. की आमची जी गिराईक घेतील त्यांना पर्सनल लोन द्या. आम्हाला लोन, बिल्डर्सला लोन देणं सर्व बँकेने जवळजवळ बंद केलेलं आहे. प्रोजेक्ट लोन मिळतच नाही आता त्यामुळे तो त्रास होतो. आणि परत ह्या वॅटचा त्रास, ह्याचा त्रास, गव्हर्नमेंटच्या अनेक गोष्टी आहेत. मध्येच आता रेती बंद आहे. प्रचंड प्रमाणात रेती बंद असल्यामुळे एवढं नुकसान झालेलं आहे की गरीब मजदूर मेलेला आहे अक्षरशः.
किंवा त्या याच्यावर काम करणारा रेती बंद, काही दिवसांनी ती माती बंद करतात. मला कळतच नाही आहे की गव्हर्नमेंटला काय करायचं आहे ते. कारण हे व्यवसाय करणारे, या बिल्डर व्यवसाय हा सर्वात मोठी इंडस्ट्रीज आहे आणि ह्या इंडस्ट्रीजमधली जी एवढी लोक काम करतात, आज महाराष्ट्रातला जवळजवळ जे एम्प्लॉयमेंट आहेत त्याच्यापैकी 3-4 कोटी लोक ह्याच्यामध्ये काम करत असतील, छोट्या मोठ्या गावापासून सगळ्या ह्याच्यामध्ये. हा संपूर्ण बेकार होत चाललेला आहे. तुम्ही बेरोजगारी झालेली आहे, बेरोजगार होते आणि तुम्ही रेती नाही काढून द्यायची. तुम्हाला पर्यावरण वाचवायचे, आम्हाला मान्य आहे ते, पण त्याचा सबस्टिट्यूट तरी द्या ना. मग तुम्ही एका बाजूला दगडाची माती करायला गेलं का त्याचं पोल्युशन होते म्हणून सांगणार, मग करायचं तर काय करायचं? हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. काय करायचं? कारण तुमच्याकडे रेती तुम्ही देणार नाही, तुम्ही हे माती काढून देणार नाही. दगड फोडल्यानंतर तुमच्या क्वारीमध्ये आल्यानंतर ते धूळ उडते, हे उडते, ते पोल्युशन होते आणि त्याच्यानंतर माणसांनी करायचं काय? व्यवसाय करणार कुठे तुम्ही? अगदी बरोबर. तर तुम्हाला जे आहे सरकारापासून एक काही ना काहीतरी रेती नाही दिली तर त्याच्या काहीतरी सबस्टिट्यूट करून तयार करा, दगडापासून तयार करा, तर त्याचं कुठेतरी तुम्ही काहीतरी हे ठेवाल की नाही? अगदी बरोबर आहे. तर तुम्ही जे असं डोर स्लायडिंग ही करता, तुम्ही सांगितलेलं आहे, तर तुमचा तोही बिझनेस आहे, तर ते तुम्ही कशा प्रकारे करता ते आपल्या दर्शकांना तुम्ही सविस्तर माहिती देऊ शकता? हे आम्ही इम्पोर्ट करतो, मी ट्रेडिंग करतो. हे चायना, कोरिया आणि तैवान ह्या 3 राज्यांमधनं आम्ही हे दरवाजे आणतो, किंबहुना थोडंसं तुर्कीमधनं सुद्धा, ह्या टर्कीमधनं. तर टर्कीमधनं सुद्धा हे डोअर्स येतात. हे डोअर्स अतिशय लॅविश आहेत, लाकडामध्ये आहेत, MS मध्ये आहेत, पण MS मध्ये असून सुद्धा ते तुम्हाला कळणार नाही, ते लाकडासारखेच वाटतात. आणि ह्या सगळ्यांचे लॉक एका चावीवर 13 लॉक आहेत आणि ते एक चावी मारल्यानंतर 13 लॉक खालती वरतीपासून चारी बाजूला आडवे उभे लॉक जातात आणि ते लॉक दिसणार पण नाहीत. म्हणजे कापाला सुद्धा जमत नाही आणि त्याचे इंजिस सुद्धा बाहेर नसतात, त्या सुद्धा आतमध्ये असतात. अशा खूप प्रायव्हेटली केल्या गेलेल्या गोष्टी आहेत. नाही प्रायव्हेट, हे सिक्युरिटी पर्पस हे डोअर्स आहेत चांगले. आपल्या घराला पहिला मेन डोअर्स आहेत, बेडरूम डोअर्स आहेत, वेगळ्या टाईपचे डोअर्स आहेत. ह्याचा हे जे डोअर तुम्ही बनवता किंवा हे लॉक्स तुम्ही तयार करता, इम्पोर्ट करता, तर ह्याचा जो वापर आहे कोणकोणत्या ठिकाणी होतो? सगळ्या बिल्डिंगमध्ये होतो ना, बिल्डिंगमध्ये होतो, प्रायव्हेट घरांना होतो, सगळ्या फ्लॅट्स किंवा कॉर्पोरेट्स वगैरे मध्ये किंवा कॉर्पोरेट ठिकाणी ह्याची खूप जास्त. ऑफिसेस मध्ये फार कमी वापरला जातात, पण हा घरांसाठी, फ्लॅट्स, बंगलोज यासाठी वापर. रेसिडेंशियल तुम्ही जास्त करता? रेसिडेन्शियल जास्त करतो. आजचं जे युग आहे ते इंटरनेट आहे, बरोबर. तर इंटरनेटचा आपल्या उद्योगावर कितपत परिणाम झालेला आहे? इंटरनेटने फायदेच झालेले आहेत. कोऑर्डिनेशन, त्याच्यानंतर तुमचं करस्पॉन्डिंग पासून सगळं इंटरनेटवर, बॅक ऑफिस चालू होतात. त्याच्यामुळे बरंच चिकार बोज कमी झाला. तर लेटर जाणं येणं आणि मग ते पाठवणं, त्याच्यानंतर त्याचं रिप्लाय येणं, त्याच्यापेक्षा एक 10 मिनिटामध्ये रिप्लाय येतो, येस ऑर नो, आणि इव्हिडन्स ऑफ प्रूफ तिथे तयारच असते. त्याच्यामुळे इंटरनेटचे फायदेच होतात, वाईट काहीच नाही आहे. म्हणजे इंटरनेटने अगदी जवळ केलेलं आहे, एकदम जग जवळ आलं. अच्छा पाठारे साहेब, आजचं जे वर्ल्ड आहे, आजचं जे जग आहे ते खूप कॉम्पिटिटिव्ह आहे, बरोबर. तर तुम्ही ह्या स्पर्धेच्या युगाला तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाता? बिल्डर व्यवसायामधलं म्हणायला गेलात तर फार मोठं रिसेशन येते. आपल्याकडे घराची रिक्वायरमेंट भरपूर आहे आणि वाढतच जाते, कारण दरवर्षी एक 10-15 हजार लग्न होतात. त्या कपल्सना घर पाहिजे असते आणि त्या वाढतच जातात. ऑलरेडी पहिला बॅकलॉग आहे तो भरून निघत नाही आणि दुसरा वाढत चाललेला आहे. त्यामुळं घराची कमी अजिबात नाही जमताना. हा इंडस्ट्रीज कधी मरणार नाही आहे, परंतु पर्चेसिंग पॉवर ही खुटलेली आहे. या रिसेशनमध्ये पर्चेसिंग पॉवर कशी कमी होईल, पर्चेसिंग पॉवर कशी वाढेल, जी कमी झालेली आहे ती महत्त्वाचं आहे. कारण तीच फुटले असल्यामुळे हे सगळे लॉस किंवा आपल्याला बिझनेस स्लो दिसतो आहे. पण पर्चेसिंग पॉवर जर वाढली तर बरेच प्रमाणामध्ये आपण हे मिळू शकतो, त्याला काय म्हणतात, त्याला पिकअप घेऊ शकतो. त्यामुळे ही, आणि त्यात अख्ख्या जगामध्ये मंदी आलेली आहे, रिसेशन आलं, तुम्हाला माहिती आहे सगळं. त्याच्यामुळे तो एक ड्रॉबॅक आहे थोडासा. तरी देखील आपण वाचू शकतो. अनेक स्वस्त घरं बनवू शकतो आपण.
त्याच्यामध्ये. तर तुम्ही स्वस्त घरही बनवून तुम्ही विकू शकता, पण गव्हर्नमेंटचा दबाव आहे तुमच्या किंवा टॅक्स हाई आहेत. बिल्डर्सचा आता ऑफिशियली पास झालेल्या सगळ्या बिल्डर्सना 200 रुपये 300 रुपये हे द्यावे लागतात, टॅक्सेस द्यावे लागतात. ऑलरेडी कन्स्ट्रक्शन चार्जेस हे द्यायला लागतात. पहिला OCCC साठी पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर मग कन्स्ट्रक्शन, त्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉस्टच जवळजवळ 1,500च्या वरती जाते. जमिनीची कॉस्ट वेगळी लागते आणि मग तो व्यवसाय फार महागात पडतोय. पण त्याचबरोबर त्या याच्यामध्ये त्यामुळे अनऑथराइजवाले वाढतात. त्यांना टॅक्स बिक्स काय नसतो, ते धडाधड बांधतात ना निघून जातात आणि राहायला आल्यानंतर कोणाला पाडता येत नाही ते. आणि अतिशय गरीब याच्यातून आलेले असतात लोक ती. त्यामुळे तोही शेवटी मग एक ड्रॉबॅक येतो की माणसाचं शेवटी माणूस असतो, बेघर झालेला कोणालाही बघवत नाही. मग तो सरकारी अधिकारी असेल त्यालाही बघवत नाही आणि कोणालाच बघवत नाही. त्यामुळे ते तसेच राहतात. अगदी बरोबर. तर तुम्ही तुमच्या कामाची अगदी म्हणजे तुम्ही खूप लॉयल आहेत असं म्हणता येईल. लॉयल असं नाही, पण या बिझनेसमध्ये हे फॅक्ट आहे की अनऑथराईज होते. पण अनऑथराईज का घेतलं जाते? माझ्याकडे असे अनेक लोक आलेत की ज्यांच्याकडे 5 लाख ते 4 लाख आहेत, फ्लॅट नाही मिळत आहे. फ्लॅट मिळत नाही आणि गव्हर्नमेंटचे टॅक्सेस वगैरे भारी पकडून एवढं होते की त्यांना टॅक्स मिळत नाही, काही मिळत नाही आणि बिचारे वन भटकत असतात, रिटायरमेंट झालेले असतात. आणि कोणतरी मग येतोय आणि तो अनऑथराईजचे पैसे टाकतो आणि ते तुडलं का बिचारा आयुष्यभर डोक्यावर हात लावून बसतात. त्याचं काय यूज नाही आहे. म्हणून तर हा सगळा प्रकार आहे, हे बघवलं जात नाही. ज्याच्याकडे मन असेल त्याला बघवलं जाणार नाही. अगदी बरोबर आहे. पाठारे साहेबांना 2 शब्दात व्यक्त करू शकता? आम्ही जो बिझनेसमध्ये उतरलेला तो पहिल्यापासून आणि आतापर्यंत कुठल्याही तऱ्हेची ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत आणि जे केलेलं आहे ते प्रामाणिकपणे गिरायकाकडे पोचलं पाहिजे एवढंच आम्हाला माहिती आहे. गिरायक आणि प्रत्येक गिरायक हा आमचं सर्वात मोठं पहिलं मानाचं स्थान आहे. त्या गिरायकाचं ते पहिलं आमचं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकी सगळं असणार. मग प्रॉफिट किती झाला ह्याच्यापेक्षा जास्त किती आपण त्यांना काय देऊ शकलो हे महत्त्वाचं आहे. आपला ग्राहक कशा प्रकारे समाधानी होतो हा तुम्ही पहिला बघता. बरोबर आहे. अगदी गिरायकाचे समाधान हेच खरं महत्त्वाचं आहे. कारण एक गिरायक दुसरा गिरायक देतो त्याच्यामध्ये आणि त्याचप्रमाणे होते सगळं. तर आपले जे क्लायंट्स आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत? सर्व जातीमधले आहेत. सर्व जातीमधले आहेत. मराठी, हिंदी, गुजराती, मुस्लिम्स, ख्रिश्चन्स सगळ्या जातीमधले आहेत. सगळ्या जातीचे लोक तुम्हाला अप्रोच करतात. ओके. तर तुमची जी भविष्याची योजना आहे ती आपण आपल्या दर्शकांना सांगू शकता की कोणकोणते प्रोजेक्ट तुम्ही इन फ्युचर स्टार्ट करणार आहेत? आता भविष्याची योजना म्हणजे भिवंडीमध्ये आणखी एक असं हे करतोय की पासिंग करून घेतोय आम्ही. तो 2,000 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे आम्ही ती घरं काढतोय. जवळजवळ तिथे सुद्धा 500 फ्लॅट आहेत. छोटे फ्लॅट आहेत, अफोर्डेबल फ्लॅट आहेत. त्यानंतर या ठिकाणी वज्रेश्वरीच्या ठिकाणी सेकंड होम म्हणून काही समाजाकरता बांधतोय. काही समाज आहेत मोठे मोठे ते आमच्याकडे सेकंड होम मागतात. ते सेकंड होम मागतोय. त्यांच्याबरोबरच त्यांचे ॲक्टिव्हिटीसाठी हॉल असतील, त्यांना त्यांच्या सगळ्या सुविधा पुरवल्या जातील पर्टिक्युलर कास्टच्या. ते त्यांचा समाज आहे, कास्ट नाही म्हणता येणार, त्यांचा समाज आहे. हां, तो त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना ते पुरवतो आणि त्या करून घेतात ते लोक. आपण एक छोटासा आपल्या मराठी बांधवांना काय संदेश देऊ शकता? मराठी बांधवांना एवढाच संदेश देऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये मराठी मुलांनी या व्यवसायात, बिल्डरच्या व्यवसायात छोट्या छोट्या प्रमाणामध्ये पुढे यावं. कारण तरच हा व्यवसाय आपण मराठी माणसं करू शकतो. कारण आपण इकडूनचे स्थायिक आहोत आणि आपला पहिला प्रेफरन्स आहे. त्यामुळे आपण जमिनी विकण्याच्या जागेवर आपली जमीन आपण कशी वाढवता येईल, आपण कशी बांधू शकतो ना लोकांना देऊ शकतो हे बघा. देताना मात्र महाराष्ट्रीयन बघू नका, सगळ्यांनाच द्या. परंतु व्यवसाय करताना मात्र मराठी माणूस म्हणून तुम्ही व्यवसाय करायला शिका. ही माझी
कळकळीची विनंती आहे मराठी तरुणांना. अगदी बरोबर आहे की खरंच तुमची जी ही तुम्ही संदेश दिलेला आहे आपले मराठी बांधव किंवा आपली युवा पिढी नक्कीच हा संदेश तुमचा घेईल आणि तुम्हाला असं मनापासून वाटते की मराठी माणसाने नोकरी नाही करावी, उद्योगाच्या क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि तरच भलं होऊ शकतं आपल्या देशाचं आणि आपल्या महाराष्ट्र बांधवांचंही. आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. आपण आपला वेळ दिला. आभारी आहे आपलं मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनल आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.